कोकण म्हटलं की मला लहानपणी वाचलेली रत्नाकर मतकरींची पुस्तकं, त्या पुस्तकातल्या कथा, कथेतली मोठी विहीर आणि विहिरीच्या आजूबाजू असलेली घनदाट झाडी आठवते. हे सगळं पाहत पाहत आज आपण कोकणात फिरणार आहोत आणि दिवे आगर पर्यटनासाठी जितकं महत्त्वाचं आहे तितकीच त्याची धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक बाजू पण मला तुम्हाला दाखवायची आहे. इथली 2 अतिशय सुंदर प्राचीन मंदिरं आज आपण पाहणार आहोत. गणपती लहानांपासून मोठ्यांपर्यंत, महाराष्ट्रापासून भारतापर्यंत, भारतापासून भारताबाहेर राहणाऱ्या प्रत्येकापर्यंतचा जर आवडता देव कोणता ह्याचा सर्व्हे केला ना तर सगळ्यात पहिला नंबर लागेल आपल्या बाप्पाचा. पण या बाप्पाला जर विचारलं की तुझी पूजा, तुझा उत्सव सगळ्यात थाटामाटात कुठे साजरा केला जातो तर कदाचित त्याचं झुकतं माप देखील कोकणालाच मिळेल. कोकण आणि गणपती हे समीकरण खूपच गोड आहे. पटतंय ना तुम्हाला पण? शिस्तप्रिय कोकणातल्या या मंदिरात इथे सूचना आहे, आखूड कपडे घालणाऱ्यांना इथे प्रवेश मिळणार नाही. आता या मंदिराची एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगते. 1997 साली दिव्या आगरच्याच द्रौपदी धर्मा पाटील यांच्या घरी संकष्टी चतुर्थीला वाडीत बागकाम करताना हा मुखवटा सापडला होता. मग नंतर तो त्यांनी या मंदिरात आणून ठेवला. पण 2012 मध्ये काही पापभिरू लोकांनी या मुखवट्याची चोरी केली, त्याचे दागिने विकले. पण जेव्हा हे गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात आले तेव्हा सोन्याचा एक गोळा त्यांना तिथे तो मिळाला. पण मग ही केस कोर्टात बराच काळ चालली आणि मार्च 2021 मध्ये मुंबईच्या माननीय उच्च न्यायालयाने हे सगळं सोनं, हा मुखवटा इथल्या लोकांना परत दिला. नोव्हेंबर 2021ला अंगारकी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावरती पुनर्घडणावळ करून हा सुवर्ण गणेश आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वाद देण्याला पुन्हा सिद्ध झाला आहे. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही. आधी सोन्याचा बाप्पा प्रकट होतो, मग त्याची चोरी होते, मग पुन्हा तो आपल्या सगळ्यांना मिळतो. कारण यातनं एकच सिद्ध होते आहे की बाप्पा हा आपला बाप असतो, तो आपल्याला सोडून कसा जाणार. मंदिराच्या बाहेर भरपूर वेगळे स्टॉल्स आहे जिथे केवळ आणि केवळ घरगुती पदार्थ तुम्हाला मिळतात. छान गरमागरम उकडीचे मोदक इथे आम्ही खाल्ले, कोकम आगळ घेतलं, कोकमचं सरबत घेतलं आणि आता मुली त्यांचा फेवरेट बर्फ गोळा खात आहे. सांग मग त्यांना तसं. दिदू दिदू म्हणत छान गोड चर्चा इथे या दादांची आणि रेवातनूची चालली आहे. ब्लूबेरी आणि रोज मिक्स नाही जमत म्हणे. रेड रोज नाही, मग फक्त ब्लूबेरी. मग नाही आवडणार. बरं दोघींना रेनबो द्या. मग नाही, प्लेट मध्ये हवा. हा हा. मसाला टाकायचा आहे का त्याच्यावर? घे. वा वा. मी आणि माझी भावंड लहानपणी शेगावला जायचो, दर्शन घ्यायचो आणि सगळा इंटरेस्ट केव्हा एकदा कचोरी खातो यात असायचा. आत्ता रेवा तन्वीचंही हे तेच वय आहे, त्यामुळे गणपती बाप्पाचं दर्शन झालं तर बर्फ गोळा त्या प्रसादासारखाच घेत आहेत. कसा आहे गोला? आपलं आजचं आता दुसरं मंदिर आहे श्री केदारनाथ भैरव मंदिर. सुवर्ण गणेश मंदिरातनं निघाल्यावर अगदी समोर जेमतेम 10-15 पावलं चालून ह्या मंदिरात आपण इथे पोहोचू. एक गोष्ट या ट्रिपमध्ये मला आवर्जून जाणवली आणि ती तुम्हाला सांगावी वाटते आहे की कोकण म्हणजे साधेपणा आणि साधेपणात असलेलं सौंदर्य. आता इथे मी तुम्हाला एक जादू दाखवणार आहे.
दाखवणार नाही, ऐकवणार आहे. जितक्या वेगवेगळ्या या घंट्या दिसत आहेत ना, त्यांचे आवाज पण तितकेच वेगळे आहेत. ऐका तुम्ही. श्री केदारलिंग, श्री काळेश्री आणि श्री भवानी या तिघांचा इथे वास आहे. इथे ही एक छान आरती मला वाचायला मिळाली. मी त्याचा फोटो पण काढून घेतला. एका हाती तलवार, शिरी ठसे पगडी, तुझे रूप घेऊन या, गावी फिरते परडी. किती छान वर्णन केलं आहे इथे या साध्या भोळ्या देवाचं, साध्या भोळ्या मनानी. मंदिर आहे ना ज्याच्या आता आपण बर्फ गोळा खाल्ला होता. येस, तुला आठवलं रेवा? कोणतं मंदिर होतं म्हणे हे ना? ओ ते सोन्याचा देव बाप्पा. हो, कोणत्या सोन्याचा देव बाप्पा आहे तिथे? गणपती. येस, तिथून आपण आता जातोय श्रीवर्धनला. आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही दर्शन घेतलेल्या गणपतीची आणि केदारनाथाची कृपा तुम्हा आम्हा सर्वांवरती असो हीच प्रार्थना. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.